विधान परिषद निवडणुकीतील महायुतीमधील जागा वाटप अखेर जाहीर झाले आहेत. या जागा वाटपात 17 पैकी 11 जागा भाजपाकडे, 4 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तर 2 जागा सुनीत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 4 जागा मिळाल्या असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अनेक बैठका देखील झाल्या आहेत. मात्र या जागा वाटपात शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात अशी एकनाथ शिंदे यांची अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी तातडीने दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि आपल्या पक्षाला अधिक जागा द्याव्यात अशी मागणी केली. परंतु अमित शहा यांनी या जागा वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. इतकेच नाही तर भाजपाला आता एकनाथ शिंदे यांच्या मदतीची गरज उरलेली नाहीत असे संकेतही या घडामोडीमधून मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र हे सर्व अचानक घडले का, की यामागे काही मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे? जाणून घेऊया. नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात महायुतीची सत्ता आली. त्या सत्तेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना राज्यातील भाजप नेत्यांशी वाटाघाटीमुळे जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा ते थेट दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेत असत आणि अनेकदा आपल्या पदरात अधिकचा फायदा देखील पाडून घेत असत. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठा फटका बसला, तरी सुद्धा त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम ठेवले गेले. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तब्बल 2,47,00,000 महिलांना लाभ देण्यात आला आणि त्या जोरावर महायुती पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सोबत आली. मात्र सत्ता परत आल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकनाथ शिंदे यांना संधी न देता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केले. यानंतर अनेक वेळा शिंदे नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या. त्यांनी गृहमंत्री पदाची मागणी देखील केली होती, पण ते पदही त्यांना मिळाले नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांसाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे दादा भुसे आणि भरत गोगावले इच्छुक होते. मात्र आजपर्यंत ही दोन्ही पदे त्यांना मिळालेली नाहीत. याच दरम्यान सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे यांचे सहकारी मंत्री शंभूराजे देसाई यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणावर शिंदे यांनी विधानमंडळात आवाज उठवला, पण त्यातूनही कोणताच ठोस परिणाम दिसून आला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेत 4 प्रस्ताव जे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मांडले होते ते उद्धव ठाकरे यांच्या एका मेसेज नंतर देवेंद्र फडणवीस यांनी रोखल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली. त्यामुळे आता फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत आहे का, आणि फडणवीस आता शिंदे यांच्याऐवजी ठाकरे यांच्याकडे झुकत आहेत का, अशा चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी किमान 6 जागा मिळाव्यात अशी मागणी करूनही शिंदे यांच्या पक्षाला 4 पेक्षा जास्त जागा देण्यास फडणवीस तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांच्याकडे थेट जाऊनही आता शिंदे यांना अपेक्षित न्याय मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचे भवितव्य नेमके काय असेल याबाबत आता साशंकता व्यक्त केली जात आहे. तुम्हाला काय वाटते? महायुतीमध्ये खरंच एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी होत चालले आहे का, आणि भाजप आता वेगळी राजकीय रणनीती आखत आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.